नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गोंदिया मॅथ्सवाला तुम्हा पुन्हा सर्वांच्या एकदा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे. आणि आज आपला जो प्रकार आहे तो आहे टॉपिक वर्णमाला आणि वर्णमालेचे प्रकार. वर्णमालिकेत असे काही प्रश्न आहेत जे तलाठी भरती, पोलीस भरती आणि इतर सरळ सेवा भरतीमध्ये विचारलेला जातो. तर आज या वर्णमालिकेचे प्रकार किती, स्वर किती, व्यंजन किती, संयुक्त व्यंजन किती किंवा स्वरांचे एकूण प्रकार किती आणि त्या प्रकारामध्ये एकूण किती वर्णमालिके आहेत हे सगळे आम्ही पाहणार आहोत. तर आज तुम्ही जर आमच्या या यूट्यूब चॅनल गोंदिया मॅथ्सवाला जर सबस्क्राईब केला नसेल तर पहिल्यांदा त्या यूट्यूब चॅनलवर जाऊन आमच्या सबस्क्राईब या बेल आयकॉनवर क्लिक करा, शेअर करा आणि अभ्यासाला नीट प्रकारे लागा. कारण तलाठी भरती ही आलेली आहे आणि समोर आता पोलीस भरती 2026ला येण्याची संभावना आहे. तर वेळ न गमावता आज जो आपला टॉपिक आहे वर्णमाला आणि वर्णमालिकेचे प्रकार यावरती काही आम्ही महत्त्वपूर्ण काही पाहणार आहोत की काय आहे हे वर्णमाला आणि वर्णमालिकेचे प्रकार. तर वर्णमाला आणि वर्णमालिकेचे प्रकारमध्ये वर्णमाला म्हणजे नेमकं काय, तर वर्णमाला म्हणजे तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्णमाला असे म्हणतात. तर तोंडावाटे जे ध्वनी निघत असतात त्या ध्वनींनाच वर्णमाला असे म्हणतात. तर वर्णमालिकेचे प्रकार किती आहेत, तर वर्णमालिकेचे प्रकार आम्ही बघणार आहोत. वर्णमालिकेचे प्रकार किती आहेत, तर वर्णमालिकेचे एकूण 4 प्रकार आहेत. ते कोणते, तर पहिला आहे स्वर, दुसरा आहे व्यंजन. आता यामध्ये जर व्यंजन म्हटलं तर पहिल्यांदा स्वरादी, नंतर व्यंजन, स्वरादी, नंतर व्यंजन, समोर विशेष संयुक्त व्यंजन, विशेष संयुक्त व्यंजन, विशेष संयुक्त व्यंजन असे एकूण 4 प्रकार आहेत. वर्णमालामध्ये एकूण 4 प्रकार आहेत. आणि जर वर्णमालेचा विचार जर केला तर नेमकं वर्णमालिकेत वर्ण किती होते आणि आधुनिक वर्णमाला किती आहे ते आम्ही बघणार आहोत. तर मूळ वर्णमालिकेत स्वर हे 12 होते, स्वरादी 2 होते आणि जे व्यंजन होते ते एकूण 34 होते. असे एकूण सर्व मिळून एकूण जे वर्ण होते ते 48 होते. किती होते? 48. हे 48 जे व्यंजन आहेत ते मूळचे व्यंजन आहेत. त्यानंतर यामध्ये काही शास्त्रज्ञांनी शोध लावला आणि स्वरामध्ये 2 स्वर मिळवले, ते म्हणजे ॲ आणि अ. ॲ आणि अ हे जे 2 स्वर आहेत ते अरविंद मंगरुळकर या शास्त्रज्ञांनी या मराठी वर्णमालिकेत म्हणजे स्वरामध्ये यांचा समावेश केला आणि असे मिळून स्वर हे 12चे 14 झाले. तसेच व्यंजनामध्ये 2 विशेष व्यंजन म्हणून मपा सबनीस, महादेव पांडुरंग सबनीस यांनी अक्ष आणि अद्न या 2 विशेष व्यंजनाचा समावेश केला. या 2 विशेष जे व्यंजन आहेत यांना विशेष संयुक्त व्यंजन असे म्हणतात. काही शास्त्रज्ञ यांना जोडाक्षर असे पण म्हणतात. तर या 2 व्यंजनाचा समावेश व्यंजनमध्ये झाला आणि असे मिळून एकूण 52 वर्णमाला
मराठी भाषेला मिळाले. तर काही शास्त्रज्ञांचे म्हणणे असे आहे की हे जे दोन संयुक्त व्यंजन आहेत हे जोडाक्षर आहेत, म्हणून काही विशेषज्ञांनी असे म्हटले आहे की एकूण वर्णमाला हे 50 आहे. तर आता जर विचारलं गेलं की आधुनिक वर्णमाला किती, तर आधुनिक वर्णमाला ही 52 आहे. आणि जर मूळचे वर्णमाला जर विचारले तर 48 ही वर्णमाला आहे. त्यामध्ये आधुनिक मध्ये आता सध्याला जे स्वर आहेत ते आहेत 14, स्वरादी आहेत 2, व्यंजन 34 आणि विशेष संयुक्त व्यंजन हे 2 आहेत. असे मिळून एकूण 52 व्यंजने 52 व्यंजने 52 वर्णमाला या मराठी भाषेमध्ये आहेत. तर ॲ आणि अ हे अरविंद मंगरुळकर हे शास्त्रज्ञांनी लावले. तर अक्ष आणि अग्न हे म पा सबनीस या लेखकांनी किंवा शास्त्रज्ञांनी दिले आहे. तर अशा प्रकारे वर्णमाला हा आपल्या मराठी भाषेचा एक विशेष टॉपिक किंवा येणाऱ्या पोलीस भरती किंवा तलाठी भरतीसाठी हा एक वर्णमाला हा एक विशेष टॉपिक म्हणून आला आहे. यावरती असे काही प्रश्न आहेत ज्या तुम्हाला पोलीस भरती किंवा तलाठी किंवा इतर सरळ सेवा भरती यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. तर वेळ न गमावता आज वर्णमाला किती आणि कोणते ते वर्णमाला आहेत जे मराठी भाषेमध्ये दिलेले आहेत, तर वेळ न गमावता आपण या टॉपिकवरती कंटिन्यू आपण करणार आहोत. तर स्वर म्हणजे काय किंवा स्वरादी म्हणजे काय किंवा व्यंजन म्हणजे काय किंवा विशेष व्यंजन म्हणजे काय. तर स्वर म्हणजे काय, तर ओठांच्या एकमेकाशी किंवा ओठांच्या जिभेच्या कोणत्याही भागाशी स्पर्श न होता जे ध्वनी बाहेर निघतात त्यांना स्वर असे म्हणतात. म्हणजे स्वर म्हणजे अगदी नेमकं काय, तर तोंडाच्या इतर कोणत्याही भागाशी जिभेच्या स्पर्श न होता किंवा स्वर हा तोंडावाटे एकमेकाशी स्पर्श न होता जो बाहेर निघतो त्याला स्वर असे म्हणतात. तर स्वर एकूण मूळचे आहेत 12. स्वर एकूण मूळचे 12. तर मूळचे 12 तर 14 हे आधुनिक आहेत. या आधुनिक स्वरमध्ये ॲ आणि अ हे 2 स्वर इथं स्वरामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आणि पुन्हा एकदा सांगू इच्छितो की ॲ आणि अ हे स्वर अरविंद मंगरुळकर यांनी इंग्रजी भाषेतून मराठीत आणलेलं आहे. इंग्रजी भाषेतून आलेलं आहे. जसे तुम्हाला कधी कधी या ॲ आणि अ यावरती काही महत्त्वाचे प्रश्न विचारत असतात. जर आम्ही डॉक्टर लिहिलो, डॉक्टर या शब्दामध्ये डॉ मध्ये काय आहे, तर अ आहे. डॉ या शब्दामध्ये जो स्वर आहे तो कोणत्या भाषेतून किंवा जो स्वर आहे तो कोणत्या शास्त्रज्ञांनी किंवा लेखकांनी आणलेला आहे असा प्रश्न विचारला जातो. तर डॉक्टर पासून डॉ तयार, म्हणजे डॉ हा शब्दामध्ये अ हा स्वर असून या आ स्वराला अरविंद मंगरुळकर यांनी इंग्रजी भाषेतून मराठीत आणलेला आहे. तर स्वर म्हणजे काय, तर स्वर हे पूर्ण उच्चाराचा असतो.
स्वर म्हणजे पूर्ण उच्चाराचा असतो, म्हणून या स्वराला सिद्ध स्वर असे पण म्हणतात. या स्वराला सिद्ध स्वर असे पण म्हणतात. आता सिद्ध स्वर म्हणजे काय, तर सिद्ध स्वर म्हणजे संस्कृत मधून किंवा प्राकृत भाषेमधून जसेच्या तसे आलेल्या शब्दाला किंवा जसेच्या तसे आलेल्या वर्णाला सिद्ध स्वर असे म्हणतात. यामध्ये काहीही बदल होऊ शकत नाही, यामध्ये काहीही बदल होऊ शकत नाही, म्हणून या स्वराला सिद्ध स्वर असे म्हणतात. आणि सिद्ध स्वर हे पूर्ण उच्चाराचे असतात. आता पूर्ण उच्चाराचे असतात म्हणजेच कसं, जर वर्णमाला जर म्हटलं तर वर्णमालामध्ये एकूण वर्णमाला आहे 52. त्यामध्ये फक्त स्वर असे आहेत जे पूर्ण उच्चाराचे आहेत, म्हणजे ते इतर कोणत्याही शब्दापासून बनलेला नाही, ते स्वतःचे बनलेले स्वर आहेत, म्हणून यांना सिद्ध स्वर असे पण म्हणतात. सिद्ध स्वरामध्ये म्हणजे स्वरामध्ये एकूण 12 वर्णांचा वापर केलेला आहे. तर एकूण 12 वर्ण कोणते, तर एकूण 12 वर्ण कोणते आहेत ते आम्ही बघू. तर या 12 वर्णामध्ये अ, आ, लहान ई, मोठी ई, लहान उ, मोठा उ, ऋसिरू, ल्यू, ए, नंतर ॲ, ऐ, ओ, नंतर अ, नंतर औ. हे एकूण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 या 14 स्वरांचा वापर केलेला आहे. म्हणजे एकूण स्वर हे किती आहेत, तर 12 आहेत. आणि मूळचे जे स्वर होते ते किती होते, 14 आहेत. आणि मूळचे जे स्वर आहेत ते किती होते, तर 12 होते. त्यामध्ये ॲ आणि अ या 2 स्वरांचा समावेश करण्यात आलेला नव्हता. नंतर अरविंद मंगरुळकरांनी स्वर मध्ये ॲ आणि अ या 2 स्वरांचा समावेश केला आणि त्यानंतर एकूण स्वर 14 झाले. तर नेमकं स्वर जर असं आहे तर स्वरादी म्हणजे काय, तर आपल्या मराठी भाषेमध्ये वर्णमालिकेत जर स्वरादी जर विचारलं तर स्वरादी आहेत 2. ते स्वरादी 2 कोणते, तर नेमकं स्वरादी 2 आणि आहा असे 2 स्वरादी आपल्या मराठी भाषेमध्ये आहेत. स्वरादी म्हणजे काय, तर स्वराच्या आधी आलेला स्वर म्हणजे अनुस्वाराचा अगदी अगोदर जो स्वर येतो त्याला स्वरादी असे म्हणतात. कारण याचा जर संधी विग्रह जर करण्याचा किंवा कोळ करण्याचा जर विचार केलं तर जे आहे ते अ प्लस अनुस्वार या 2 मुळे बनलेला आहे. म्हणजे अनुस्वारामुळे आणि त्याच्या अगदी अगोदर, म्हणजे कसं, जर मी म्हटलं की गंगा या शब्दाचा जर मी विग्रह केला, जर तुम्ही या गंगा या शब्दाचा जर विग्रह करत असाल तर ग हलन प्लस अ प्लस अनुस्वार प्लस ग हलंत ग प्लस आ, म्हणजे या अनुस्वारापूर्वी जो अ आहे तोच म्हणजे या स्वरादी म्हणजे काय, तर स्वरादी म्हणजे अनुस्वाराचा आधी येणारा स्वर म्हणजेच स्वरादी. तर आपल्या मराठी वर्णमालिकेत 2 स्वरादी आहेत, एक आणि आहा असे 2 जे स्वरादी आहेत या मराठी भाषेला मिळालेले आहेत. यामध्ये जर स्वरांचा जर विचार केला तर स्वराचे एकूण 2 प्रकार पडतात. ते 2 प्रकार असं आहे, उच्चारानुसार आणि स्वरूपानुसार. म्हणजे या स्वराचे वर्गीकरणानुसार 2 प्रकार आहेत. स्वराचे वर्गीकरण, स्वरांचे वर्गीकरण नेमकं काय, वर्गीकरण असे
वर्गीकरणानुसार दोन प्रकार आहेत, उच्चारानुसार उच्चारानुसार आणि स्वरूपानुसार. स्वरूपानुसार स्वरूपानुसार आणि जर म्हटलं तर कालावधीनुसार कालावधीनुसार. आता उच्चारानुसार म्हणजे काय आणि स्वरूपानुसार म्हणजे काय? स्वरूप म्हणजे काय तर लहान मोठे मिळून बनलेला स्वर या प्रकारचा स्वरूप असतो. तर उच्चारानुसार म्हणजे काय, जे आपल्या कंठाद्वारे जो निघत असतो किंवा तोंडाच्या वाटे जो निघत असतो त्यांना आपण काय म्हणतो, उच्चारानुसार. म्हणजे ध्वनीनुसार जो ध्वनी निघतो आपल्या तोंडा वाटे त्यालाच उच्चारानुसार म्हणतात. तर त्याचे स्वरूप काय किंवा त्याचा कालावधी काय, या कालावधीनुसार जर म्हटलं तर मराठी भाषेत स्वराचे दोन वर्गीकरण करण्यात आले. आता उच्चारानुसार जर म्हटलं तर उच्चारानुसार दोन प्रकार पडतात. एक सजातीय स्वर आणि दुसरा विजातीय स्वर. आता सजातीय स्वर म्हणजे नेमकं काय आणि विजातीय स्वर म्हणजे काय? सजातीय स्वर म्हणजेच नेमकं असं की एकाच उच्चार स्थानानुसार जर दोन वर्ण निघत असेल त्याला सजातीय स्वर असे म्हणतात. एकाच उच्चार स्थानानुसार, जसं उदाहरणार्थ जसं म्हटलं अ आ या दोन्हीचा उच्चारण एकाच ठिकाणावर होत आहे म्हणजे कंठातून. म्हणून या अ आणि आ याला कंठ असे पण म्हणतात. म्हणजे कंठातून निघणारा आवाज किंवा ध्वनी. म्हणजे सजातीय स्वरामध्ये पहिला जो आहे तो आहे कंठ. त्यानुसारच जर दुसरा जर बघितलं तर ई आणि मोठी जे आहे ते कसं आहे आणि का आहे ते आम्ही बघणार आहोत. तर जर सजातीय स्वरचा विचार केला तर ई आणि मोठी हे तालव्य आहे. तालव्य म्हणजे काय तर टाळूला लागलेली जीभ. तालव्य ई जर म्हटलं तर तालव्यानुसार निघत आहे. आणि तिसरा जर म्हटलं तर मोठा ऊ याला ओष्ठ्य म्हणजे ओष्ठ असं म्हटलं जाते. यानुसार सजातीय स्वरांचे एकूण 3 गट आहेत, म्हणजे 3 भाग आहेत. म्हणजे सजातीय स्वरामध्ये एकूण 3 स्वरांच्या जोड्यांची समावेश करण्यात आलेला आहे. आणि जर एकूण स्वर जर विचारलं तर एकूण 6 स्वर आहे. आणि जर जोडी जर विचारली तर एकूण 3 जोडी आहे. म्हणजे एका स्थानानुसार एकाच उच्चारानुसार ते निघत आहे. अ आ इ ई उ असं. या प्रकारे सजातीय स्वर हे एकूण 3 जोडी आणि 6 स्वर असे मिळून आहे. तर विजातीय स्वर म्हणजेच काय तर विजातीय स्वर म्हणजेच की नेमकं विजातीय स्वर मध्ये वेगवेगळे भिन्न स्वरांचा समावेश करण्यात आलेला आहे. भिन्न म्हणजे काय तर अ ई हे भिन्न स्वर आहे. तर विजातीय स्वरामध्ये भिन्न स्वरांचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि यापासून जो शब्द तयार होतो त्यालाच अ हा कंठ आहे तर ई हा तालव्य आहे. म्हणून अ आणि ई पासून जो शब्द तयार होतो म्हणजेच ए याला कंठ तालव्य असे पण म्हटले जाते. तर अशा प्रकारे तुम्हाला विजातीय स्वर, सजातीय स्वर तसेच स्वरूपानुसार जर विचार केला तर स्वराचे
स्वरूपावरून एकूण 4 प्रकार पडतात. एक ऱ्हस्व स्वर, एक दीर्घ स्वर, एक संयुक्त स्वर आणि एक इंग्रजी. या इंग्रजी स्वरालाच नवे स्वर असे म्हणतात. स्वरूपावरून किंवा कालावधीनुसार, आता कालावधीनुसार जर म्हटलं तर सुरुवातीला मूळचे जे स्वर होते ते 12 होते आणि कालावधीनुसार त्यामध्ये ॲ आणि अ या 2 स्वराचा समावेश करण्यात आला, म्हणून याला कालावधीनुसार असे पण म्हटले जाते. आता ऱ्हस्व स्वर म्हणजे नेमकं काय? तर ऱ्हस्व स्वर म्हणजे जे जास्त वेळ न घेता तोंडावाटे जो बाहेर निघतो त्याला ऱ्हस्व स्वर असे म्हणतात. जसे अ आणि दीर्घ मध्ये आ, किंवा दीर्घ स्वराला द्विगुणित स्वर असे पण म्हटले जाते. द्विगुणित स्वर म्हणजे काय? तर जर एकाच उच्चाराचा जर वर स्वर असेल म्हणजे अ मिळून तयार होत होते, जसे अ प्लस अ आ, ई लहान ई प्लस लहान ई मोठी ई, जसे लहान उ प्लस लहान उ बरोबर मोठा उ, म्हणजे त्याला द्विगुणित स्वर असे पण म्हटले जाते. त्याचनुसार त्या स्वराला आणखी एक शब्द आहे, तदुत्पन्न. तदुत्पन्न असे एक स्वर आहे. तदुत्पन्न म्हणजे काय? तर एक स्वर वेगळा आणि एक स्वर वेगळा असे 2 स्वर मिळून एक तिसरा जर वर्णाचा स्वराचा जर स्वर जर येत असेल तर त्याला काय म्हणतात? तदुत्पन्न असे म्हणतात. म्हणजे दीर्घ स्वरामध्ये जर दीर्घ स्वराचा जर प्रकार पडला तर तदुत्पन्न आणि द्विगुणी असे 2 प्रकार पडतात. कारण कधी कधी पोलीस भरतीला द्विगुणित म्हणजे काय किंवा द्विगुणित स्वर हा खालीलपैकी नेमका कोणता असा प्रश्न विचारलेला असतो. तर हे सर्व तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल, यापूर्वी नंतर आम्ही यावरती कंटिन्यू ठेवू, परंतु तुमचा रिस्पॉन्स काय आहे, हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला कसा आवडला, कशा प्रकारे तुम्हाला याने समजला की नाही, है ना. तर जर हा व्हिडिओ तुम्हाला छान वाटला असेल किंवा तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही या व्हिडिओवरती जरूर कमेंट करा. आणि जर तुम्हाला हवे असेल तर लवकरच तुम्हाला भाग नंबर 2 वर्ण आणि वर्णमालेचे प्रकार हे सविस्तर छान प्रकारे तुम्हाला या YouTube चॅनलवरती मिळेल, की कसं रू आणि लूचा लोप होत आहे आणि कशा प्रकारे बाकीचे जे वर्ण आहेत म्हणजे व्यंजन आहेत, एकूण व्यंजन जे मूळचे ते जे होते ते 34 होते आणि आधुनिक जे आहेत ते 36 कसे झाले किंवा कसे आणले गेले, हे सर्व सविस्तर आम्ही माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना मैत्रिणींना फॉरवर्ड करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लगेच आम्ही भेटू पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.